किचन मधल्या या 3 भांड्यामुळे होऊ शकतो कॅन्सर। मित्रांनो, कॅन्सर हा आजार कोणाला सोडत नाही, सामान्य माणूस असो वा मोठा सेलिब्रिटी। चला पाहूया कॅन्सर याविषयी। नियमित तपासणी, आरोग्यदायी जीवनशैली आणि योग्य भांड्याचा वापर हा कॅन्सर पासून बचावाचा मार्ग आहे। महिलांनो, रोजच्या स्वयंपाकघरात वापरली जाणारी काही भांडे आपल्याला कॅन्सर सारख्या आजारांच्या खाईत ढकलत आहे। कोणती भांडी आहे ही आणि का धोकादायक आहे ते जाणून घेऊया। पहिलं भांडं म्हणजे ॲल्युमिनियमचं। अनेक घरामध्ये अजूनही ॲल्युमिनियमची पातेली, कढई किंवा डबे वापरले जातात, पण उच्च तापमानावर स्वयंपाक करताना ॲल्युमिनियमचे सूक्ष्म कण अन्नात मिसळतात। दीर्घकाळ असे अन्न खाल्ल्यामुळे पचनाशी संबंधित समस्या होते, मेंदूच्या पेशीवर परिणाम आणि कॅन्सरचा धोका वाढतो। त्यामुळे ॲल्युमिनियमवर टाळा आणि स्टेनलेस स्टील किंवा काचेची भांडी वापरा। दुसरं कारण म्हणजे नॉन-स्टिक टेफ्लॉन भांडी। दुसरं हे नॉन-स्टिकची भांडी जी आहे मित्रांनो, यामध्ये तेल कमी लागतं, स्वयंपाक सोपा वाटतो, पण त्यावरील टेफ्लॉन कोटिंग जरा जरी खरवडलं किंवा जास्त तापमानाला गरम झालं की त्यातून हानिकारक रसायने अन्नात उतरवतात। ही रसायने श्वसनाच्या समस्या, हार्मोनल बॅलन्स बिघडवतात आणि कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी जोडली गेली आहेत। त्यामुळे नॉन-स्टिक ऐवजी लोखंडी किंवा कास्ट आयर्न कढईत वापरणं एकदम उत्तम आहे। तर मित्रांनो, नॉन-स्टिकची भांडी ही वापरू नका, त्याऐवजी नॉन-स्टिक ऐवजी लोखंडी किंवा कास्ट आयर्न कढई उत्तम वापरणं आहे। नंबर 3चं भांडं म्हणजे प्लॅस्टिकची भांडी। तर मित्रांनो, तिसरा आणि सर्वात धोकादायक प्लॅस्टिकची भांडी, विशेषतः काळ्या रंगाची। गरम पदार्थ प्लॅस्टिकमध्ये ठेवल्यावर त्यातून पॉलिसायक्लिन ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स PAHS नावाचे घातक रसायने अन्नात जातात आणि हे रसायन शरीरात जमा होतं। यापासून यकृत, मूत्रपिंड आणि हार्मोनल सिस्टीमवर परिणाम करतं। दीर्घ संपर्कामुळे फुफ्फुस, कोलोरेक्टल आणि स्तन कॅन्सरचा धोका वाढतो। त्यामुळे प्लॅस्टिकमध्ये अन्न गरम करणं किंवा ठेवणं पूर्णपणे टाळा। तर महिलांनो, जर ही भांडी अजूनही तुमच्या घरात असतील तर त्यांना आजच निरोप द्या। निरोगी पर्याय वापरा, स्टील, काच किंवा मातीची भांडी, कारण स्वयंपाकघरातील योग्य निवडच तुमची आणि तुमच्या कुटुंबाचं आरोग्य सुरक्षित ठेवू शकतं। तर आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नवीन